केलेला आहे, सिंग्युलर फॉर्ममध्ये केलेला आहे, म्हणजे हे वाक्य आपल्याला या ठिकाणी बरोबर वाटतं. आणि नंतर दुसऱ्या पद्धतीचं जर वाक्य आपण या ठिकाणी घेतलं, आय बॉक्ड गोल्ड्स, ओके, आय बॉक्ड गोल्ड्स, तर या ठिकाणी प्लुरल फॉर्म वापरलेला आहे, म्हणजे या ठिकाणी हे वाक्य आपल्याला चुकीचं समजतं. कारण आपण कधीही मटेरियल नाउन हे प्लुरल फॉर्ममध्ये वापरत नाही, आणि वापरायचं असलं तर त्याच्यामध्ये काही कंडिशन असतात, तेव्हाच आपण ते वापरू शकतो. म्हणजे पहिल्या क्रमांकाचं वाक्य बरोबर आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचं वाक्य या ठिकाणी चुकीचं आहे. दुसरा जर नियम आपण या ठिकाणी लक्षात घेतला, नो ए ऑर एन बिफोर देम, म्हणजे याचा अर्थ असा की कोणतंही आर्टिकल, ठीक आहे, बऱ्याच वेळेला ए एन सारखे आर्टिकल आपण मटेरियल नाउनच्या अगोदर वापरत नाही. उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया की बघा या ठिकाणी पहिलं उदाहरण आहे, आयर्न इज अ स्ट्रॉंग मेटल, ठीक आहे, आयर्न इज अ स्ट्रॉंग मेटल, कुठेही आर्टिकलचा वापर झालेला नाही, ठीक आहे, म्हणजे उदाहरण या ठिकाणी बरोबर आहे नियमानुसार. जर दुसरं उदाहरण या ठिकाणी बघितलं, अँड आयर्न इज अ स्ट्रॉंग मेटल, आता नियमानुसार या ठिकाणी